अथ श्री साई सच्चरित अध्याय 18। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री सीतारामचंद्रभ्या नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः। जय सद्गुरु परमनित्या, जय सद्गुरु ब्रह्मसत्या, अनुभवे दाविसी जगन्मिथ्या, माया नियंता, जय जया। जय जयाजी अनाद्यनंता, जय जयाजी द्वंद्वातीता, जय जयाजी विकाररहिता, निजरूप बोधिता तू एक। सागरी रिघाली करू आंघोळी, परतेल काय सैंधवाची पुतळी, हेतून घडे कदा काळी, तुझ जवळी ही तैसेच। वेदश्रुती ही जयाविषी, विवाद करीती अहर्निशी, ते अलक्ष तू बोटाने दाविशी, अप्रयासे भक्तांसी। आलाच दैवाचा योग जर का, पडला पुरे का तुझा गरका, मग हा आपुला वा हा परका, नाही या कुतर्का स्थान ते। गताध्यायी कथा पावन, ब्रह्मगुंडाळ्याचे आविष्करण, ब्रह्मार्थी लोभावरण, प्रतिबंध कारण वर्णिले। आता मदनुग्रह कथा श्रवण कीजे आदर श्रोता, अनुभवा येईल तुमची या चित्ता, मार्गदर्शकता बाबांची। ही आहे गोड वार्ता, ती मी कथितो यथार्थता, श्रोता आपुला लिया स्वार्था, स्वस्त चित्ता परिसावी। असता श्रवणार्थी सादर, वक्त्यास उल्हास आणि आदर, हृदया फुटे प्रेम पाझर, आनंद निर्भर उभयता, न करिता बुद्धिभेद तिळभर, जैसा जयाचा अधिकार, तैसाच तयाचा मार्ग साचार, उपदेश पुरस्सर दाविती। ऐसे किती एकांचे मते, गुरुने जे कथिले जाते, कथिता नयते इतरांते, विफल होते गुरुवानी। हे तो केवळ काल्पनिक, नसतेच तोम निरर्थक, प्रत्यक्ष काय स्वप्नोक्तही देख, कथिती सद्बोधक सकळाते। मानाल जरी हे अप्रमाण, बुधकौशिक ऋषी प्रमाण, रामरक्षा दीक्षेचे स्वप्न, केले कथन सर्वत्र। गुरुवर्षा काळीचे घन, आवडी वर्षती स्वानंद जीवन, ते काय ठेवावे कोंबून, येथेच सेवून सेववावे। लेकरांची धरुणी हनुवटी, मायातयाच्या आरोग्यासाठी, मायाळूपणे पाजी गुटी, तीच हातवटी बाबांची। मार्गतयांचा नवता गुप्त, कोण्या रीती कैसा अवचित, निजभक्तांचा हेतू पुरवित, सावचित्त ते ऐका। धन्य धन्य गुरुसंगती, कोणा वर्णवे तियेची महती, आठविता एकेक तयांची उक्ती, निजस्फूर्ती उचंबळे। प्रेमे करिता ईश्वरार्चन, गुरुसेवा गुरुपूजन, होईल गुरुगम्य संपादन, इतर साधन ते फूल, विक्षेप आणि आवरण, तेने हा भवमार्ग संकीर्ण, गुरुवाक्य दीपकिरण, निर्विघ्न मार्गदर्शक। गुरु प्रत्यक्ष ईश्वर, ब्रह्मा विष्णू महेश्वर, गुरुची वस्तुता परमेश्वर, ब्रह्मपरात्पर गुरुराय। गुरुजननी गुरुपिता, गुरुत्राता देवकोपता, गुरुकोपता कोणी न त्राता, सदा सर्वदा जाणावे। गुरुदर्शक प्रवृत्तीचा, तीर्थव्रत निवृत्तीचा, धर्माधर्म विरक्तीचा, वेदश्रुतीचा प्रवक्ता। उघडूनी बुद्धीचे डोळे, संत दाविती निजरूप सोहळे, पुरविती भक्तींचे डोहळे, अति कोवळे कारुणिक। तेने विषय वासना मावळे, निद्रेतही ज्ञानाची चावळे, विवेक वैराग्य फळ जावळे, कृपा बळे हाती ये। जाहालिया सत्समागम, संत सेवा संत प्रेम, स्वय भक्त काल्म कल्पद्रुम, सर्व श्रम निवारी। सदा असावे सत्परायण, कराव्या संत कथा श्रवण, वंदावे संतांचे चरण, पापक्षालन होईल। लॉर्ड रेजे इलाखाधिपती, क्रफर्डशाही घातली पालथी, तत्कालीन एक प्रसिद्ध कीर्ती, लागले भक्तीस बाबांच्या। हा संसार तापत्रय खोटा, व्यापार धंद्यात आला तोटा, मनास कंटाळा वीट मोठा, घेतला लोटा निघाले। चित्त झाले अति अस्थिर, वाटे प्रवासा जावे दूर, सेवावा एकांत सुख कर, ऐसा विचार दृढ केला। जीव जे पडे अतिसंकटी, देव आठवे तदा कष्टी, मग तो भक्त करी हाकटी, लागे पाठी देवाच्या। परी न लागता दुष्कर्मा ओहटी, देवाचे नाव येईना ओटी, मग सप्रेमत पाहुनी जगत जेठी, संत भेटी करवितो। तैसेच त्या भक्तांचे झाले, पाहुनी संसारा अति कावले, स्नेहितयाचे वतते झाले, हितवचन वहिले ते ऐका। का हो आपण शिर्डीत जाना, समर्थ साईनाथांचे दर्शना, करा की तयांची प्रार्थना, दया घना त्या संता। क्षणैक संत संगती लादते, चंचल मन निश्चल होते, तात्काळ हरिचरणी जडते, मग अवघडते परताया। देशोद्देशीचे लोक जाती, साई पदरजी लोळती, महाराजांच्या आज्ञेत वर्तती, अभिष्ट पावती सेवेने। ऐसी तयांची प्रसिद्ध कीर्ती, आबालवृद्ध सर्व जाणती,
तयासी येता काकुळती दुःख निवृत्ती लाधाल. शिर्डी सांप्रत पवित्र स्थान यात्रा वाहे रात्रंदिन. तुम्हीही पहा अनुभव घेऊन संत दर्शन हितकारी. अवर्षणे उद्विग्न अकिंचन अवचित वर्षे विपुल घन. होता भुकेने व्याकुळ प्राण पंचपक्वान वाढिले. तैसी स्नेहाने कथिली वार्ता मानवलिती तया भक्ता. अनुभव घ्यावा आले चित्ता धरिला रस्ता शिर्डीचा. आले गावी घेतले दर्शन पायी घातले लोटांगण. तात्काळ निघवाले नयन समाधान जहाले. जे पूर्ण ब्रह्म सनातन स्वयंज्योती निरंजन. पाहुनी ऐसे साईंचे ध्यान सुप्रसन्न मन जाहले. वाटले पूर्वार्जित सभाग्यता तेनेची हे पाय आले हाता. चित्तास लादली शांतता निश्चिंतता दर्शने. उपनाम जयांचे साठे अंतरी निश्चयाचे मोठे. गुरुचरित्र पारायण नेटे नेमनिष्ठे आरंभिले. सप्ताह पूर्ण होता निशी बाबा देती दृष्टांता त्यासी. निजकरी घेऊनी त्या पोथीसी अर्थ साठ्यासी समजावित. सुव्यवस्थित निजासनी समोर साठ्यास बैसवुनी. गुरुचरित्राची पोथी घेऊनी निरूपणे तत्पर. बाबा ग्रंथावर्तन करीती पुराणी कसे कथा निरूपिती. साठे श्रोतेपणे स्वस्थ चित्ती सादर ऐकती गुरुकथा. हे काय ऐसे उफराटे विचारात पडले साठे. वाटले तयास आश्चर्य मोठे कंठ दाटे प्रेमाने. अज्ञानतम उशिसी ठेवूनिया मानेपाशी. घोरत पडले जे वासना कुशीसी त्या जागविसी दयाळा. पहा ऐसी याही समयासी थापटोनिया आपणासी. गुरुचरित्र पियुषासी पाजी लेसी कृपाळा. असो ऐसा दृष्टांत घडता साठे जागृत झाले तत्वता. कळविती काका साहेब दीक्षिता. साध्यंत वार्ता घडली ती म्हणती न कळे याचा अर्थ. जाणती एक बाबा समर्थ काय की न कळे त्यांचे मनात. काका साध्यंत पुसा की पुनश्च पाठ सुरू करावा. की झाला ती तुकाची पुरा समजावा. मनोदय बाबांचा पुसावा तेनेच विसावा ये मना. मग काका बाबाप्रती समय पाहुनी स्वप्न निवेदिती. देवा आपण या दृष्टांती काय साठ्यांप्रती जाणविले. सप्ताह ऐसाची सुरू ठेवावा किंवा येथून पुरा करावा. दृष्टांतार्थ स्वयं विवरावा मार्ग दावावा तया ते. इतुकच आई माझी विनंती. साठे मोठे भक्त भावार्थी कृपा व्हावी तयावरती. पुरवावी आरती तयांची. मग बाबा आज्ञापिती होऊ द्या आणिक एक आवृत्ती. वाचिता ही गुरुची पोथी भक्त होते निर्मळ. या पोथीचे पारायण करिता होईल कल्याण. परमेश्वर होईल प्रसन्न भवबंधन सुटेल. ते जव बाबांनी केले कथन करीत होतो मी पाद संवाहन. झालो अंतरी विस्मयापन्न वृत्ती स्फुरण पावली. बाबा तरी हे ऐसे कैसे साठ्याचं फळ तो अल्पायासे. माझी गेली वर्षानुवर्षे सातची दिवसे फळ त्यासी. एकची पाठ गुरुचरित्राचा केला साठ्यांनी 7 दिसाचा. 40 वर्षाचा पाठ जयाचा विचारा तयाचा नाहीच का. एकाची फळ तो 7 दिवसे एकाची निष्फळ 7 वर्षे. वाट पाहे मी चातक प्रकर्षे दयाघन हा वर्षेल काय. येईल काय ऐसा दिवस प्रसन्न होईल संतावतंस. फेडील माझ्या मनीची हौस देईल उपदेश मज काय. भक्तवत्सल श्री गुरुसाई पाहतयांची काय नवलाई. मने वृत्ती उठली ते समयी तात्काळ त्याही जाणिली. ऐशाचं अविद्येच्याही पोटी बऱ्या वाईट कोट्यानुकोटी. वासना उठती उठाउठी ती तुक्याची दृष्टी तयांना. मन चिंतिते वैरीन चिंती हे तो सर्वासी ठावे निश्चिती. इतर कोणी जरी ते नेनती महाराज ओळखती तात्काळ. परिती माय अतिकृपाळ पोटात घाली निंदा सकाळ. अनिंद्य पाहुणे प्राप्त काळ ती तुक्यास चालन देईती. तव ते मनोगत जाणुनी बाबा वदती मज लागुनी. उठ त्या श्यामाकडे जाऊनी रुपये घेऊनी 15 ये. बैसे तयापासी क्षणभर गोष्टी बोला परस्पर. दक्षिणा देईल ती घेऊन सत्वर येई माघारा परतोन. कृपा उपजली साईनाथा दक्षिणेच्या करुणी निमित्ता. म्हणती माग जा आताचे आता रुपये मजकरिता श्यामाकडे. झाली यावरी ऐसी आज्ञा बैसावया पुढे कोणाची प्रज्ञा. बैसता ती होईल अवज्ञा घेऊनी अनुज्ञा उठलो. मग मी तात्काळ गमन केले. श्यामरावही बाहेर आले होते नुकतेच स्नान केले. नेसत ठेले धोतर नुकतेच झाले होते स्नान.
धूत वस्त्र परिधान करून होते घालीत धोतराची चून मुखे गुणगुण नामाची म्हणती काय मध्येच कोटे मशिदीतून आलात वाटे चर्रेवरी का चंचलता उमटे ऐसे एकटे का आज या बैसामी आताच न्हालो हा पहा धोतर चुनीत आलो जातो देवावर पाणी घालो समजा परतलो ऐसाची आपणाकरिता तांबूल भक्षण तोमी सारितो पूजा विधान करू मग वार्ता सावधान समाधानपूर्वक माधवराव घरात जाती मग तेथीच खिडकीवरती होती नाथ भागवतांची पोथी सहज हाती घेतली यदृच्छेने ग्रंथ उघडला अकल्पित जेथे आरंभ केला प्रांतकाळी जो अपूर्ण टाकेला वाचावया आला तोच भाग अति आश्चर्य मना वाटले प्रांतकाळी वाचन जे हेळसिले बाबांनी ते संपूर्ण करविले वरी लाविले नियमन म्हणजे नियमे वाचन न होता संपूर्ण निश्चित परिशीलन अपुरे टाकुनी नियमितोपासन स्थानापासून चळू नये आता थोडीशी उपकथा ओघास आली न टाकीता श्रोता परिसावी सादरता या नाथ भागवता संबंधे ते हे नाथ भागवत गुरुभक्ती रसे परिप्लुप्त साई कृपा पात्रभूत नित्य दीक्षित वाचिती जगद उद्धाराची या कारणे ब्रह्म ठाई जे नारायणे पेरिले ते मग नारद क्षेत्री त्याने बीज आणिले कनसासी जया क्षेत्राची दशलक्षणी केली सवंगणी बादरायणी शुके परीक्षितीच्या खळ्यात मळणी केली निवडणी कनसांची स्वामी श्रीधरे मारले हडंप स्वामी जनार्दने केले माप रसभरित पक्वाने उमाप नाथ प्रताप भोजन स्कंद एकादश त्यातील जाण भक्तिप्रेम सुखाची खान ते हे 32 खणे वृंदावन नित्य वाचन दीक्षिता दिवसा त्यांचे करीते निरूपण रात्री वाचिते भावार्थ रामायण हाही ग्रंथ गुरुवाज्ञा म्हणून जाहाला प्रमाण दीक्षिता भक्ती सुखामृताचे सार ज्ञानेश्वरीचा द्वितीय अवतार तो हा नाथांचा मूर्त उपकार महाराष्ट्रावर उदंड करोनिया प्रांत स्नान नित्यनेम साई पूजन अन्य देव देवतार्चन नैवेद्य निरांजन उरकता मग श्रोता समवेत सविस्तर पयप्रसाद अल्पाहार सारोने नित्य क्रमानुसार पोती सादर वाचिती जया गोडी ये सहस्त्रपारायणे भगवत परायण तुकारामाने केली भंडाऱ्यावर एकांतपणे ते गोडी कवणे वर्णावे हा महाप्रासादिक दिव्य ग्रंथ दीक्षित शिक्षण निष्ठावंत म्हणून जीवांच्या उद्धारार्थ साई समर्थ आज्ञापिती जाणे न लगे वनाप्रती भगवंत प्रकटे उद्धव गीती श्रद्धायुक्त जे पारायण करीती भगवत प्राप्ती रोकडी भारती संवाद कृष्णार्जुनांचा त्याहून सरस हा कृष्ण उद्धवांचा तो हा भागवती उपदेश साचा प्रेमळ वाचा नाथांची असो ऐसा हा प्रासादिक ग्रंथ ज्ञानदेव भावार्थ दीपिका समवेत समर्थ कृपाळू साईनाथ वाचवित नित्य शिरडेत सकाराम हरिजोग तयाचा हा बाबांचा नियोग साठ्यांची वाडियात हा योग भक्ता उपयोग हा मोठा प्रत्येक या ग्रंथाचे श्रवण बाबा कित्येक भक्ता लागून श्रवण करविती कळवळून भक्त कल्याण वांछेने अगाध बाबांची अनुग्रह कुसरी भक्ता उपदेशिती परोपरी भक्त जवळी वा देशांतरी बाबा अंतरी सन्निधची आपण जरी मशिदी बसती कोणाही काही कार्य नेमिती तयासी देऊनी या निजशक्ती करवणे घेती तय कार्य बापूसाहेब जोगाप्रत वाड्यात पोथी वाचाया सांगत तेही वाचित नित्य नेमस्त श्रोतेही येत ऐकाया जोगही दुपारा भोजनांती नित्य जाऊनी बाबाप्रती चरण वंदुनी घेऊनी विभूती आज्ञापन घेती पोथीचे कधी वाचित ज्ञानेश्वरी कधी ते नाथ भागवतावरी पारायण मांडित आनंद निर्भरी व्याख्यान करीत अर्थाचे ऐसी अनुज्ञा झाली या पाठी भक्त जे येती बाबांचे भेटी किती एका पोथी ऐकावयासाठी उठाउठी पाठवित कधी सांगत संक्षिप्त गोष्टी श्रोता तो साठवी निजकर्ण संपुटी तोच बाबा मनती जा उठी त्या पोथीसाठी वाड्यात श्रोता भावार्थी पोथीस जाता निघावी पोथीतही ऐसीच कथा की जी पूर्वील कथेची दृढता अर्थाव बोधकता ती पूर्ण करी ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी अथवा एकनाथांची वैखरी बाबांच्या कथेचाच अनुवाद करी श्रोतया नवलपरी ही मोठी एखाद्या पोथीचा विवक्षित भाग वाचावा ऐसा नसताही नियोग पूर्वनिवेदित गोष्टींचा सुयोग पोथीत जोग वाचित भगवद्गीता भागवत
मुख्यतः हेच 2 ग्रंथ भागवत धर्माचे सारभूत, जोग हे नित्य वाचित. गीता, ज्ञानेश्वरी टीका, जया नाव भावार्थ दीपिका, भागवत एकादश स्कंदनिका, परमार्थ भूमिका नाथांची. असो या नित्यक्रमानुसार भागवत वाचनाचा प्रचार, मीही ते वाची निरंतर, पडले अंतर ते दिनी. कथा एक अर्धी वाचली, मंडळी मशिदी जावया निघाली, वाचता वाचता पोथी ठेविली, धाव मारली मी तेथे. इच्छा ऐकाव्या बाबांच्या गोष्टी, बाबांच्या परी आनिक पोटी, भागवत सोडून इतर कष्टी, नाहीच तुष्टी तयाना. येच अर्थी नेटे पाटे, राहिले भागवत वाचविले वाटे, ऐसे हे बाबांचे कौतुक मोठे, प्रेम लोटे आठविता. असो भागवती कथा संपली, उपकथाही येथे सरली, माधवरावांची पूजा आटोपली, स्वारी आली बाहेर. अहो बाबांचा निरोप आहे, तोच मी घेऊन आलो पाहे, श्यामापासून 15 रुपये, दक्षिणा एक घेऊन. बैसलो होतो सेवा करीत, अकस्मात तुमचे स्मरण होतं, उठ श्यामाकडे जा म्हणत, दक्षिणेसी परत ये. बैस म्हणाले तयांचे घरी, वेळभर तयांसवे वार्ता करी, बोलून चालून परस्परी, मग माघारी तू येई. माधवराव जवळ हे परिसत, झाले अत्यंत आश्चर्यचकित, रुपयाऐवजी नमस्कार सांगत, दक्षिणा म्हणत ही आमुची. बरे असो एक झाले, 15 नमस्कार पदरी बांधले, परी वार्ता करावयास या की वहिले, म्हणून म्हटले तयास. काय गोष्टी सांगता सांगा, फेडा की माझ्या श्रवण पांगा, बाबांची निर्मळ यशगंगा, दुरित भंगा करू का. मग माधवराव म्हणती बैसा, या देवाचा खेळची ऐसा, तुम्ही सर्व जाणत असा, क्षणैक विसावा घ्या बसा. हे घ्या पान, हा घ्या काथ, चुना सुपारी आहे डब्यात, हामी आलो एका क्षणात, टोपी डोक्यात घालूनी. अगाध साईबाबांच्या लीला किती म्हणून मी सांगू तुम्हाला, आपण काय थोड्या देखिला, शिर्डीचं आल्यापासूनी. मी तो केवळ खेडवळ, आपण शहरवासी सकळ, काय वानाव्या आपणा जवळ, लीला अकळ तयांच्या. येतो म्हणून घरात गेले, देवास फुल पान वाहिले, तात्काळ टोपी घालून आले, बोलत बैसले मजसवे. काय देवाची अतर्क्य लीला, कोण जाणेल याची कळा, अंत नाही याच्या खेळा, खेळून खेळा निराळा. काय तुम्ही विद्येचे भोगते, एकाहून एक ज्ञाते, आम्हा गावंढळा काय कळते, चरित्र अकळते बाबांचे. ते काय गोष्टी वार्ताना सांगती, आम्हापाशी किमर्थ पाठविती, त्यांची करणी तेच जाणती, मानवी वृत्ती नाही ती. आलेच आता ओघावरी, गोष्टही मज आठवली बरी, करू वार्ता काहीतरी, वेळ साजरी करू की. प्रत्यक्ष आपुले दृष्टीसमोर कथितो येथे घडलेला प्रकार, जया मनी जैसा निर्धार, तैसा ते पार पाडिती. कधी कधी बाबा ही किती, मनुष्याचा अंत पाहती, भक्तिप्रेम कसास लाविती, तेव्हाच देती उपदेश. उपदेश हा शब्द कानी पडता, स्मरली साठ्यांची गुरुचरित्र कथा, सकृत दर्शनी जन्नू विद्युल्लता, चमकली चित्ता माझिया. नसेल का ही श्यामाची योजना, मशिदीतील मम चंचल मना, स्थैर्य आणा वया लागी कल्पना, अघटित घटना बाबांची. असो ही जी उठली वृत्ती, तैसीच दाबूने ठेविली चित्ती, कथाश्रवणी दुनावली आरती, तियेची पूर्ती संपादू. मग बाबांच्या गोष्टी वार्ता थोड्या थोड्या सुरू होता, आनंद वाटू लागला चित्ता, भक्त वत्सलता पाहुनी. पुढे अनेक कथा सांगती, म्हणती एक देशमुखी न होती, तियेच्या पहा आले चित्ती, संत संगती करावी. ऐकुनी साईबाबांची कीर्ती, संगमनेरचे लोकासंगती, आली बाई शिर्डी प्रती, दर्शन प्रीती बाबांच्या. खाशाबा देशमुखाची ही आई, नाम इयेचे राधाबाई, निष्ठा धरुनी साईचे पायी, दर्शन घेई साईचे. दर्शन घडले यथा सांग, गेला मार्गीचा शीन भाग, जडला श्री चरणी अनुराग, कार्यभाग आठवला. होती तियेच्या मणी आर्त, गुरु करावे साई समर्थ, करतील उपदेश यथार्थ, जेने परमार्थ साधेल. बाई वयाने म्हातारी, निष्ठा अत्यंत बाबांवरी, मिळावा उपदेश काहीतरी, निर्धार अंतरी हा केला. बाबा जोवरी मजला स्वतंत्र, देतीन एखादा कान मंत्र, करीतीन मज कृपा पात्र, तोवरी अन्यत्र जाणे ना. व्हावा साही मुखीचाच मंत्र, घेता इतरत्र तो अपवित्र, श्री साई संताग्रणी पसिवत्र, अनुग्रह पात्र मज करो.
करुणी ऐसे अंतकरणे दृढ निश्चय त्या बाईने, व्यर्ज करुणी खाणे पिणे घेऊन धरणे बैसली. आधीच वयाने म्हातारी, पोटात अन्न नाही तिळभरी, पाणीही पिईना घोट भरी, श्रद्धा भारी उपदेशी. 3 दिवस अहर्निशी म्हातारी राहिली उपवाशी, बाबा उपदेश देतील जे दिसी, प्रयोपवेशी तोवरी. मंत्रोपदेश घेतल्या विने, किमर्थ शिर्डीचे जाणे येणे, उतरल्या स्थळी घेतले धरणे, निर्वाण तिने मांडिले. अन्नपान केले वर्जन, ऐसे तपते 3 दिन, करिता कष्टली देशमुखीन, उदासीन बहु झाली. माधवरावास विचार पडला, प्रकार हा तव नाही भला, काय करावे या भावितव्याला. म्हातारी मरणाला भिईना, मग ते जाऊनी मशिदीसी, बैसते झाले बाबांपाशी. नित्याची या कुशल वृत्तासी, आदरसी ही ते पुसत. श्यामा आज काय विचार, ठीक आहे ना समाचार, तो नारायण तेली चळला फार, गांजी अनिवार मज लागी. पाहुनी म्हातारीचा विचार, श्यामा आधीच कष्टी फार, कैसे करावे तरी साचार, पुसे निर्धार बाबासी. हे काय गौड बंगाल देवा, खेळ आपुला इतरांना ठावा, तो आमानस एकाक आणावी गावा, आम्हा पुसावा विचार. ती देशमुखीन वयातीत, अन्न पाण्या विरहित, राहिली 3 दिवस उपोषित, तुझवरी हेत धरुनी. म्हातारी ती परमहट्टी, तुझ्या पायी निष्ठा कष्टी, तू तो तीस न पाहासी दृष्टी, करीतोस कष्टी कातीस. आधीच ते शुष्क काष्ट, दुराग्रही महाखाष्ट, अन्नाविन वाटते स्पष्ट, प्राणाची नष्ट होतील. म्हणतील म्हातारी गेली दर्शना, उपदेशाची धरुणी वासना, साईबाबांशी नाही करुणा, केले मरणाधीन तिला. बाबा घडोन द्या ऐसा प्रवाद, सांगोणे तिला तिचा हितवाद, कराणा का तिजवरी प्रसाद, हा अप्रमाद निरसा की. अंगात नाही उरले त्राण, कासावीस होतील प्राण, म्हातारी ती पावेल मरण, तुम्हासी अपशरण येईल. म्हातारीचे दुर्धर व्रत, आम्हासी पडली चिंता बहुत, दुर्दैवे म्हातारी झाली अमृत, गोष्ट अनुचित घडेल. म्हातारीने मांडिला त्रागा, न करिता तिजवरी कृपानुरागा, दिसेन धडगत तिची मलागा, स्वमुखे सांगा तिस काही. झाली सीमा अध्यायाची, पुढील श्रवणेच्छा श्रोती यांची, पुढील अध्यायी पुरेल साची, प्रेमरसाची ती जोड. पुढे बाबांनी प्रेमळपणे उपदेश जो केला त्या म्हातारी कारणे, तयाची या सादर श्रवणे, उठेल धरणे अविद्येचे. हेमाड साई पायी शरण, श्रोतया घाली लोटांगण, अल्पायासे भवतरण, कराया श्रवण तत्पर व्हा. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिती, मदनुग्रहो नामम अष्टादशोध्याय संपूर्णम. श्री सद्गुरु साईनाथार्पण नमस्तुम. शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु.